स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अपरिमित परम वीर्या तरुण तर तुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगळ मणि निधाना सज्जन वन चंदना आराध्य लिंगा नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवेभ कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया तुमचा अनुग्रहो गणेशु जै दे आपुला सौरसु तै सारस्वती प्रवेशु बाळकाही आधी जी दैविकी उदार वाचा जै उद्देशु दे नाभिकाराचा तै नवरस सुधाब्धीचा थावो लाभे जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुके याते अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेसी एवढे जिये महिमेचे करणे ते वाचा बळे वानू मी कवणे का सूर्याची या अंगा उठणे लागत असे केऊता कल्पतरूवरी फुलवरा कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा कवणे वासी कापुरा सुवासू देवो चंदनाते कायसेनी चर्चावे अमृताते केऊते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते के असे साधन हे जाणोनी मिया नमन निवांत केले जरी प्रज्ञेचे नि आथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल का साडे पंधरया रजतवणी तैशी स्तुतींची बोलणी उगियाची माथा ठेवीजे चरणी हेची भले 10वा अध्याय ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं गुरुस्तवन आता आपण पाहिलं. आपण हे जे भक्ती प्रकरण पाहतो आहोत त्याच्यातली कोणती भक्ती मोठी म्हणायची, कोणती भक्ती अधिक रम्य म्हणायची, कोणत्या भक्तीमध्ये रमून राहावं असं ठरवायचं. खरं म्हणजे भक्ती या एका शब्दाचे हे सगळे पदर आहेत आणि एकातून एक निष्पन्न होणाऱ्या अशा या पुढच्या अशा स्थिती आहेत. त्यामुळे श्रवण जितकं गोड, श्रवण भक्ती जितकी गोड. आपण आता पाहतो आहोत कीर्तन भक्ती गेले 4 महिने झाले आणि अजूनही काही काळ हे चालणार आहे. ही कीर्तन भक्ती देखील तितकीच गोड आणि असं करता करता आत्मनिवेदन भक्ती ही देखील गोडच गोड. आपण ज्ञानेश्वरीमध्ये, सबंध ज्ञानेश्वरीमध्ये जे श्रवणाविषयी आलेलं आहे पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत असं सगळं पाहिलं. तसंच ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं भगवंतांचं गुणवर्णन, रूपवर्णन, चरित्रवर्णन या अंगाने सबंध ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं कीर्तन आपण पाहिलं.
तसं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं सद्गुरु स्तवन हाही कीर्तनाचाच भाग आहे, कीर्तनाचाच प्रकार आहे. तो आता आपण पाहणार आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं रूपवर्णन, गुणवर्णन, चरित्र वर्णन, भगवंतांचं, सद्गुरूंच्या विषयी केलेलं, हे पाहिल्यानंतर आपण काही काळ ज्ञानेश्वरी बाजूला ठेवलेली होती आणि कितीतरी काळाने, म्हणजे जवळपास 2-3 महिन्यांनी आपण पुन्हा ज्ञानेश्वरीचे शब्द उच्चारले. या 2-3 महिन्यांच्या काळामध्ये कीर्तन आणि कीर्तनाने भगवंतांची होणारी प्रसन्नता याचा पुरेपूर वैयक्तिक लाभ देखील मला झाला. जेव्हा हे कीर्तन भक्ती सुरू झाली आणि हे चरित्र वर्णन चालू होतं, ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं गुणवर्णन चालू होतं, त्याच दरम्यान मला पंढरपूरला जाण्याचा योग आला. तसं सगळं सहजच ठरलं आणि मी गेलेलो होतो. मी आधी पावसला जायचं ठरवलेलं होतं. गुरुपौर्णिमेच्या दरम्यान जे 5-6 दिवस केंद्र बंद असतं, त्या दरम्यान आपण पावसला जाऊन 2 दिवस राहावं असं मी ठरवलेलं होतं खरं म्हणजे. आणि कोणीतरी 1-2 जणांबरोबरच आपण जायचं, खाजगीरित्या जायचं असं ठरवलेलं होतं. पण पावस इतक्या दूरच्या ठिकाणी 2 दिवसाकरता जाणं आणि येणं, आणि ज्यांच्या बरोबर मी जायचा विचार करत होतो त्यांना असणारा वेळ, असं सगळं हे पाहून पंढरपूरला जायचं असं मी ठरवलं. आतापर्यंत पंढरपूरला मी जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा सगळ्या संतांनी लिहून ठेवल्याप्रमाणे मोठ्या असीम आनंदाचा असाच लाभ झालेला होता. माझ्या जीवनामध्ये पंढरपूरला एक विशेष महत्व येऊन राहिलं. याचं कारणही असं झालं की जेव्हा 13 वर्षांपूर्वी मी पंढरपूरला गेलो होतो तेव्हा पांडुरंगाच्या समोर अगदी अचानक, म्हणजे स्वामीजी दर्शन घेत असताना आपण तिथं असावं, असलं तर बरं होईल असं मनात असताना खरंच तसं घडलं. कारण आम्ही इकडून रांगेतून उभे होतो आणि स्वामीजी त्या तऱ्हेने वेगळ्या पद्धतीने तिथं आले. पण स्वामीजींबरोबर नुसतं दर्शनच घ्यावं ही इच्छा पांडुरंगाने पुरवली. पण त्याचबरोबर स्वामीजींनी माझे खूप उचंबळलेले भाव लक्षात घेऊन असेल, पण मला तिथं आलिंगन दिलं. मला त्यांनी छातीशी, पोटाशी असं धरलं. यावेळेला पंढरपूरला जाताना माझ्या मनामध्ये आधीच्या सगळ्या दर्शनांचे भाव होते. शिवाय इथं कीर्तन भक्ती चालू होती. आणि आपले वाना उत्पात यांनी मी तिथं गेलेलो आहे हे समजल्यानंतर देवस्थान कमिटीमध्ये सिक्युरिटीला फोन केला आणि पांडुरंगाच्या समोर
जी दुपारची पूजा आणि वस्त्र बदलण्याचा जो कार्यक्रम आहे त्याकरता म्हणून अर्धा तास तिथं पांडुरंगाच्या अगदी समोर म्हणजे 10 फुटावर असं बसून ते सगळं अनुभवता आलं. सर्व विश्वाचा नायक देवाधिदेव डोळे उघडले तर समोर लावण्यमय स्वरूपामध्ये उभा असलेला आणि डोळे मिटून घेतल्यानंतर स्वरूपाच्या अंगाने प्रतीत होणारा असा पांडुरंग डोळे उघडे ठेवून आणि डोळे मिटून डोळे भरून पाहिला आणि अनुभवला असं मला वाटलं. आणि गंमत अशी की जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले जे अभंग आहेत ते आपण पाहत होतो तेव्हा मला विलासदादांनी आपण आळंदीला जाऊया असं सांगितलं. त्यांनी सगळी व्यवस्था केलेली होती आणि आळंदीला अगदी अचानक त्यांनी ठरवल्यामुळं असं जाण्याचा योग आला आणि तिथं समाधीची महापूजा करता आली. हे सगळं विलासदादांनी ठरवलं आणि घडून गेलं. आणि समर्थांनी लिहिलेली जी कीर्तन भक्ती आहे ती गेले 2 रविवार आपली चाललेली होती. आणि आजपासून ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली गुरुस्तवन इथं पाहायची होती. त्या दरम्यानच्या काळात अचानक सज्जनगडला जायचा योग आला. ठरवलं सज्जनगडला जावं, चाफळ सज्जनगड असं आपण करावं. खूप खोल उद्देश नव्हता खरं म्हणजे ठरवताना. मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि ती मागं लागलेली होती तर कुठेतरी त्यांना नेऊन आणायचं आणि खरं म्हणजे अलिबाग आणि जंजिरा मुरुड मुलांना न्यायचं म्हणून असं जायचं असं ठरवलेलं होतं. पण पुन्हा एकदा उचल खाल्ली की आपण चाफळला जाऊ, समुद्रावर वगैरे असं मुलांना नेलेलं होतं. गडावर आपण जाऊ, सज्जनगडला जाऊ आणि त्या तऱ्हेने सज्जनगडला गेलो. मी जाणार आहे असं समजल्यावर सुनील चिंचोळकरांनी गडावर फोन करून सांगितलं. ते मोहनबुवा रामदासी आहेत, त्यांना सांगितलं की त्यांच्या हस्ते समाधीला समाधीची महापूजा तुम्ही करा, घडून आणा. मागच्या वेळेला जेव्हा मी सज्जनगडला गेलो तो 2 वेळेला, तेव्हा स्वामीजींच्या बरोबर समाधीच्या समोर ध्यानाला बसलेलो होतो. आम्ही सगळीच मंडळी बसलेलो होतो, म्हणजे बाहेरही बसलो होतो आणि आत देखील समाधीच्या तिथं आम्हाला काही मंडळींना घेऊन स्वामीजी ध्यानाला बसलेले होते. आणि त्याच्यानंतर एकदा गेलो तो मी नुकतीच अनुग्रहाला सुरुवात केलेली होती. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर 1 वर्षांनी. आणि मिलिंद दादा, पंकज दादा, सुधीर पाटकर, नवीन सिंह, पोफळे काका, जयंत खळदकर अशी आम्ही काही मंडळी सज्जनगडला गेलेलो होतो. आणि मनामध्ये अशी एक भावना होती की आपण जी अनुग्रहाची सुरुवात केलेली आहे, समर्थांचाही आशीर्वाद त्याच्यासाठी आपण घ्यावा असं मनोमन होतं. आणि सज्जनगडला जाऊन तिथं अक्काबाई वृंदावनाच्या तिथं आम्ही सगळेजण ध्यानाला बसलेलो होतो. असं ठरवलं की आपण दर्शनाला जाताना एकदम दर्शनाला नको जायला,
आधी नाम घेऊ, ध्यान करू आणि मग दर्शनाला जाऊ. त्यामुळे आम्ही जवळपास 1 तासभर तिथं नाम ध्यान, काही अभंग म्हणणं असं करायचं ठरवलेलं होतं. 1-1.5 तास असाच गेला. आणि आपल्या इथे येणाऱ्या भगिनी, त्यांची मुलगी आणि सातारला त्यांचा एक भाचा असतो, ते समोरून आले आणि ते तिघही अक्षरशः रडत होते. काय झालं असं जेव्हा विचारलं तेव्हा त्यांचा भाचा नमस्कार करत असताना सज्जनगडावर समाधीपाशी, तू मकरंदनाथांकडे जा, अशा प्रकारे आवाज आला म्हणायचं का खूप जोरात प्रेरणा झाली म्हणायचं, पण त्याला असं जाणवलं आणि त्यांनी ते रजनीताईंना सांगितलं. त्या म्हणाले, मी पुण्यात गेल्यावर तुला निश्चित घेऊन जाईन त्यांच्याकडे. आणि तिथून बाहेर आल्यानंतर समाधीच्या मंदिरातून आम्ही तिथं अक्काबाई वृंदावनामध्ये ध्यानाला बसलेले होतो. त्यामुळे त्यांना खूप भरून आलेलं होतं. मला असं वाटलं की आपण जो समर्थांचा आशीर्वाद मागण्यासाठी म्हणून आलेलो आहोत, तर तसा आशीर्वाद समर्थांकडून मिळाला. आणि यावेळेलाही जशी अभंगांच्या अंगाने कीर्तन भक्ती सांगितल्यावर महापूजेचा योग आळंदीला आला, तसा अचानक सज्जनगडला देखील महापूजेचा योग आला. समाधीवरचं वस्त्र त्यांनी भेट म्हणून दिलं. आणि त्यांना म्हणजे मारुतीबुवा भोसले ब्रह्मचारी आणि मोहनबुवा रामदासी या दोघांनाही खूप आनंद झाला. आणि मुख्यतः अशा अंगांनी समर्थांची असणारी कृपा देखील, मग ते सगळं आठवत होतं. करुणाष्टक जी मागच्या वेळेला आपण पाहिली, मनाचे श्लोक मागच्या वेळेला पाहिले, तिथं समर्थांच्या समाधीपाशी बसून मी ते सगळं मनोमन आठवत होतो. असे प्रसंग घडतात तेव्हा आपल्याला एक प्रकारे प्रेरणा मिळते, उत्साह येतो. खरं म्हणजे प्रवचनाच्या प्रसंगी न राहून आपल्या स्वतःविषयी मी बोलायला लागलो. पण हे ऐकून तुम्हाला देखील खूप आनंद होईल, तसंच तुमचेही भाव भरून आलेले आहेत हे मला दिसतं आहे ऐकताना. आपलं सगळं चांगलं चाललेलं आहे याचं हे एक सहज निदर्शक असं असतं. ज्ञानेश्वरीच्या सद्गुरु नमनाच्या या ओव्या, स्तवनाच्या ओव्या दिवाळीच्या सुमुहूर्तावर आपल्या सुरू झालेल्या आहेत. मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी, तै योगी आपा हे दिवाळी निरंतर, अशा ओव्या आज वाचल्या गेल्या. सत्सुखे विश्व कोंदे धर्मूची जगी नांदे, भक्ता निघती दोंदे, सात्विकाची पापाचा अचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे, जे मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमरा, अशा ओव्या आपण पाहिल्या. आणि मला देखील या ओव्या वाचताना खूप समाधान वाटलं. आपण सगळ्या संतांचं वाङ्मय पाहिलं, थोडक्यात पाहिलं अगदी, पण ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले जे शब्द आहेत त्याची गोडी विलक्षण आहे. सुरुवातीच्या ज्या 4-5 ओव्या आहेत या त्या मनाने अवघड आहे. आपण संस्कृत ऐकतोय की मराठी ऐकतोय असं कळणार नाही, अशा डोक्याला आहे. पण त्यांची झेप फार मोठी आहे.
तसंच या भाषेची आपल्याला आता फार सवय झालेली आहे. खूप जवळ आल्यासारखं असं वाटतं ज्ञानोबांच्या. नमो, नमस्कार करतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरूंना. मी आपल्याला नमस्कार करतो, आपल्याला वंदन असो. सद्गुरूंशी जो काही संबंध असेल त्याची सुरुवात नेहमी नमस्कारानेच व्हावी. नमस्कारामध्ये नम्रता आहे. नमस्कारामध्ये अहंकाराचं विसर्जन आहे. नमस्कारामध्ये लीनता आहे. नमस्कारामध्ये त्यांचं श्रेष्ठत्व आणि आपलं कनिष्ठत्व मान्य आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नमो विशद बोध विदग्धा. बोध स्पष्ट करून सांगण्यामध्ये, बोध विशद करण्यामध्ये आणि तो इतका स्पष्ट की आपण ऐकतो आहोत एवढी केवळ भावना नसून आपल्याला बोधच झालेला आहे असं ऐकणाऱ्याला वाटावं. त्या बोधामध्येच ऐकणारा जाऊन स्थिर व्हावा अशा पद्धतीने बोध संक्रमित करण्यामध्ये चतुर असणारे, समर्थ असणारे असे आपण आपल्याला नमस्कार असो. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा. विद्यारूपी म्हणजे ज्ञानरूपी. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे. आपणासी आपण या नावज्ञान. ज्ञान आणि विद्या हे समानार्थी शब्द आहेत. अविद्या म्हणजे अज्ञान, अबोध, आणि विद्या म्हणजे ज्ञान, आत्मज्ञान. विद्यारूपी म्हणजे आत्मज्ञान रूपी अरविंद म्हणजे कमळ विकसविणारे असे आपण आपल्याला नमस्कार असो. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलास या. परारूपी सिद्धांत हीच कोणी एखादी स्त्री तिच्याशी विलास करणारे असे. परावाणीचा विषय हा नेहमी ब्रह्मज्ञान असा सांगितलेला आहे. परावाणीला अलीकडचा विषय नाही. वैखरीला जशी बाहेरच्या सगळ्या विषयांशी ओळख आहे तशी वाणी जिथून सुरू होते परेचही उगमस्थान असणाऱ्या ब्रह्मस्थितीतून खरा स्वरांचा उगम होतो. त्यामुळे परावाणीला बाहेरच्या विषयांची ओळखच नसते. परावाणीच्या ठिकाणी जर ओळखच काही असेल तर ती जिथून निर्माण झाली तिची तिला ओळख असते. तिच्या बाहेरच्या गोष्टीची तिला ओळख नसते. त्यामुळे परेचा विषय हा नेहमी आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, ब्रह्मविद्या असा राहिलेला आहे.
नामदेव महाराज म्हणतात ना, परे हुनी परते घर तेथे राहू निरंतर, सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचरी दाता. परास्थितीच्याही पलीकडे असणारी अशी जी आत्मस्थिती, ब्रह्मस्थिती, ब्रह्मभाव, हीच कोणी जणू एखादी स्त्री तिच्याशी विलास करणारे, रममाण होणारे, एका रूपकाच्या अंगाने, स्त्रीच्या रूपकाच्या अंगाने ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. ब्रह्मस्थितीमध्ये निरंतर रमणारे, परेकडून ते महत् कार्य करून घेणारे आणि परावाणीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून पश्यंती, मध्यमा आणि वैखरी यांना आत वळवणारे, असे आपण आपल्याला नमस्कार असो. नमो आपल्याला पुन्हा एकदा नमस्कार असो. संसार तम सूर्या अपरिमित परमवीर्या. संसार म्हणजे भव प्रत्यय, संसार म्हणजे मन. जर मन बोधानी भरलेलं असेल तर बाहेर संसाराच्या ऐवजी परमात्मा दिसतो. म्हणून संसार हा शब्द जसा बाह्य विश्वाला योजला जातो तसा मनाला देखील योजला जातो. संसार हा मनोमय आहे असंही धरलं जातं. आणि आत्मस्थितीच्या बाहेर असणारं असं जे मन आहे तर तो आत्मस्थितीच्या अंगाने अंधकारच आहे. आणि त्या मनाच्या अंगाने प्रतीत होणारं जे सर्व विश्व आहे ते विश्व देखील परमात्म्याखेरीज दिसत असल्यामुळं अंधकारमयच आहे ज्ञानाच्या अंगाने, ज्ञानाच्या दृष्टीने. अशा रीतीने संसार रूपी तम म्हणजे बाहेर जगत रूपाने प्रतीतीला येणारं, परमात्म्याखेरीज प्रतीतीला येणारं असं विश्व, हेच कोणी एखादं तम, अंधकारमय असणारी अशी गोष्ट. आणि हा तम जे प्रकाशित करतं ते मन, तेही अविद्यारूपी असल्यामुळं, परमात्म्यापासून दूर गेलेलं असल्यामुळं, बाजूला झालेलं असल्यामुळं, तेही अंधकाराने भरून गेलेलं असं संसार तम हे मन अथवा बाह्य विश्व प्रकाशित करण्याचं सामर्थ्य राखून असणारे असे. नमो संसार तम सूर्या. या संसार तमाला सूर्याप्रमाणे असणारे. सद्गुरूंच्या सन्निध आलं की बाह्य दृष्टीमध्ये देखील परमात्मा पाहायची सवय आपल्याला होते, तात्पुरती का होईना, त्यांच्या सन्निध असताना का होईना, पण सर्व ठिकाणी एक परमात्मा भरून राहिलेला आहे अशी दृष्टी त्यांच्यापासून आपल्याला मिळते. तसंच त्यांच्या सन्निध मन नाहीसं होत असल्यामुळं, मनाचं अमन होत असल्यामुळं, उन्मन होत असल्यामुळं ब्रह्मभावामध्ये सहजच शिष्य जाऊन राहतो. या दोन्ही अंगानी संसार तम सूर्या, संसार तम नाहीसा करण्यासाठी म्हणून सूर्यासारखे असणारे असे आपण आपल्याला नमस्कार असो. अशा प्रकारे संसाराचा अंधकार नाहीसा करण्याकरता म्हणून जसा अंधकार नाहीसा करण्याचं अगाध सामर्थ्य, अपरिमित सामर्थ्य असं सूर्याच्या ठिकाणी आहे, तसं सामर्थ्य आपल्यापाशी राखणारे आपण आपल्याला नमस्कार असो. नमो संसार तम सूर्या अपरिमित परम वीर्या. परम सामर्थ्यवान असे आपण. तरुण तर तुर्या लालन लीला. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या, ही तुर्या अवस्था ज्ञानेश्वरीचे अर्थ करत असताना जोगळेकर काका आलेत का? नाही ना, एका वेळेला पलीकडे बसले असते. हा तुर्या शब्द लक्षात आला, ऐकला
की त्यांना एखाद्या वेळेला दासबोधात ऐकलेला तुर्या शब्द आठवेल. त्यांच्यावर मी टीका करत नाहीये, तुम्ही नीट समजून घ्या. ते अभ्यासू असल्यामुळं. पण इथं जो तुर्या हा शब्द आहे, हा तुर्या शब्द आचार्याते वाट पुसतू अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला आहे. आचार्यांना तुर्या म्हणजे ज्ञान असं अपेक्षित आहे. समर्थांनी तुर्येच्याही पलीकडं अशी ब्रह्मस्थिती सांगितलेली आहे, उन्मनी विज्ञान या तऱ्हेने. तर आचार्यांनी ही चौथी स्थिती तुरीय अवस्था ही अंतिम ज्ञानाची दशा सांगितलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनीही त्याच अर्थाने इथं हा शब्द वापरलेला आहे. तरुण तर तुर्या लालन लीला. ही तुरिया म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांच्यापेक्षाही पलीकडची अशी अवस्था. जागृतीमध्ये आपल्याला जे ज्ञान होत असतं ते ज्ञान इंद्रियांच्या अंगाने होत असतं. कशाचं ज्ञान? बाह्य पदार्थांचं ज्ञान. ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा घोडा आहे, हा पर्वत आहे, हे झाड आहे, ही नदी आहे, अशा प्रकारचं जे ज्ञान होत असतं ते ज्ञान इंद्रियांच्या कर्वी होत असतं. हे ज्ञान होण्याची देखील एक प्रक्रिया शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. साभास अंतःकरण वृत्ती ही बाहेर पडते, त्या पदार्थाला व्यापते आणि परत अंतःकरणामध्ये येते. ही साभास अंतःकरण वृत्ती बाहेर पडून त्या पदार्थाला व्यापते आणि परत अंतःकरणामध्ये येते, तेव्हा त्या पदार्थाचं ज्ञान होतं. हे ज्ञान कोणाला होतं? चैतन्याला होतं. चैतन्य आहे म्हणून साभास अंतःकरण वृत्ती बाहेर पडू शकते. ज्या चैतन्याला हे ज्ञान होतं ते चैतन्य या ज्ञानापेक्षा वेगळं आहे. वृत्ती रूपाने हे ज्ञान त्या चैतन्याला होत असतं. हे ज्ञान होत असताना त्याला काही सुख होतं आणि काही दुःख होतं. अनुकूल वेदनीयम सुखम आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम अशा न्यायाने जेव्हा अनुकूल संवेदना निर्माण होतात तेव्हा त्याला सुख होतं आणि प्रतिकूल संवेदना निर्माण होतात तेव्हा त्याला दुःख होतं. पण या अनुकूल आणि प्रतिकूल संवेदना ज्याला समजतात तो मात्र एकच असतो, त्याला संवित असं म्हणतात. डोळ्याच्या अंगाने अशा रीतीने अनुकूल प्रतिकूल संवेदना जाणून घेणारा संवित जो असतो त्यालाच कानाच्या अंगाने देखील जो विषय आहे तो ग्रहण होत असताना शब्दासारखा अनुकूल आणि प्रतिकूल संवेदना निर्माण होतात. पण या संवेदना ज्याला होतात तो मात्र एकच असतो, संवित असतो. म्हणजे ज्याला पाहण्यापासून आनंद मिळतो त्यालाच ऐकण्यापासून आनंद मिळतो. आनंद घेणारा एकच असतो, त्यालाच खाण्यापासून देखील आनंद मिळतो, त्यालाच स्पर्शाचा देखील आनंद मिळतो. अशा रीतीने सर्व इंद्रियांचा आनंद घेणारा संवित म्हणजे ज्ञाता, ज्ञातृत्व शक्ती ही एकच असते. विषय जरी पंचविध असले आणि इंद्रिय जरी 5 असली तरी देखील यांच्याकरवी ज्ञान घेणारा हा एकच असतो. ज्याला जागृतीमध्ये अशा पद्धतीचं ज्ञान होतं त्यालाच स्वप्नामध्ये देखील तो वस्तुतः एकच असताना, संवित एकच असताना आपल्यामधूनच सर्व विश्व जणू तो प्रसवतो. तो एकच असताना, एकमेव असताना तोही तिथं राहतो. त्याच्याच ठिकाणी त्याचं घर निर्माण होतं, घरातली मंडळी निर्माण होतात, रस्ते निर्माण होतात, सर्व विश्व निर्माण होतं.
स्वप्नामध्ये ज्याच्या ठिकाणी हे सर्व निर्माण होतं तो संवित एकच असतो आणि स्वप्नामधल्या देखील सुख आणि दुःखाचा भोग घेणारा असा तो एकच एक तिथं भरून राहिलेला असतो. अशा रीतीने जागृतीमध्ये जो संवित हे सर्व जाणत असतो तोच संवित स्वप्नामध्ये देखील सर्व जाणणारा असतो आणि तोच ज्ञाता सुषुप्तीच्या वेळेला देखील जरी आपल्या स्वतःला विसरलेला असला तरी पूर्णपणाने जागृत असतो. अगदी गाढ झोपेमध्ये देखील तो जागा असतो पण आपण जागे आहोत याचं विशेष भान त्याला नसतं. जसं जागृतीच्या वेळेला त्या संवितला आत्मशक्तीला त्याचं विशेष भान असतं तसं विशेष भान त्याला सुषुप्तीच्या वेळेला नसतं तरी देखील तो जागा असतो. तो आहे असं म्हटलं जातं. हा विषय समजून सांगताना शास्त्र असं म्हणतं की ज्याच्या शरीरातून प्राण निघून गेलेले आहेत असा नाही असं म्हटलं जातं आणि सुषुप्तीच्या वेळेला जो गाढ निद्रेच्या अधीन झालेला आहे तो आहे असं म्हटलं जातं. तसंच तो सुषुप्तीमधून जागा झाल्यानंतर तो म्हणतो की मी किती सुखाने झोपलेलो होतो, मला काहीही समजलं नाही असं तो म्हणतो. वा, फार बरं वाटलं. म्हणजे ज्याला बरं वाटलं तो बरं वाटण्याचा अनुभव घेता झाला. मला काहीही समजलं नाही हे त्याला समजलं. अशा रीतीने सुषुप्तीच्या वेळेला देखील आत तो जागा होता, फक्त आपण जागे आहोत असं त्याला भान नव्हतं पण तो जागृत होता. आणि ज्याला जागृतीचं सर्व प्रकारचं ज्ञान समजलं, आनंद सुख दुःख समजलं, त्यालाच स्वप्नामधलं देखील आनंद सुख दुःख प्रतीतीला आलं आणि तोच संवित सुषुप्तीमध्ये देखील अनुभव घेता झाला. अज्ञानाचा अनुभव मला काही समजलं नाही असा आणि मला खूप बरं वाटलं सुखाचा अनुभव देखील त्यालाच आला. अशा रीतीने जागृती स्वप्न आणि सुषुप्ती याचा प्रत्यय घेणारा जो आहे तो संवित जेव्हा आपल्याला जाणला जातो, आपणच आपल्याला ओळखतो, तेव्हा म्हणजे तुरीया या चौथ्या स्थितीमध्ये केवळ स्वरूपाचं सुख घेणारा असा राहतो. स्वरूपाचं सुख म्हणजे केवळ आपल्या निखळ अस्तित्वाचं सुख. जसं ध्यानामध्ये आपण बसलेले आहोत आणि मनाकडे साक्षीत्वानी पाहतो आहोत. जोपर्यंत मन आहे तोपर्यंत मनाची प्रचिती आहे, संसाराची प्रचिती आहे, मी कोणी ध्यानाला बसलेलो आहे असा आठव आहे. आणि जेव्हा मनच नाहीसं होतं, मनाचं अमन होतं, तेव्हा जो पाहणारा आहे त्याला संसाराची प्रचिती नाहीशी होते. आपण स्त्री आहोत का पुरुष आहोत हा भाव नाहीसा होतो. आपला बँक बॅलन्स काय नाहीसं होतं. मन नाहीसं झालं की संसार नाहीसा झाला. म्हणूनच मगाशी संसार तम सूर्या याच्यावर विवरण करताना बाहेरच्या संसाराचा आणि मनोमय संसाराचा उल्लेख केलेला होता. अशा रीतीने मनच नाहीसं झाल्यानंतर ध्यानकाली संसार नाहीसा होतो आणि ध्यानाला बसलेला जो मी आहे तो मी केवळ तिथं उरतो. त्या मीला म्हणजे शुद्ध स्वरूप अशा मीला आपणच आत्मा आहोत अशा प्रकारचं भान निर्माण होतं. आणि आपल्याच अस्तित्वाचं, निखळ अस्तित्वाचं, शुद्ध अस्तित्वाचं सुख आपल्याला मिळायला लागतं. कोणताही विषय समोर नसताना आपल्या शुद्ध अस्तित्वाचं स्वरूपाचं सुख त्याला मिळायला लागतं. या सुखाची गोडी अवीट आहे. इतर सर्व इंद्रियजन्य सुखांच्या गोडीला वीट आहे. कधीतरी थांबावं असं वाटेल, पण आपलं अस्तित्वगत असं जे सुख आहे ते अत्यंत अवीट आहे. त्याचा कधी वीट येत नाही.
त्याचा कधी वीट येत नसल्यामुळं ते जीर्ण शीर्ण म्हातार वृद्ध वयस्कर असं होत नाही, तर सदा सर्व काळ नित्य नूतन असं राहतं. म्हणून त्याला तरुणतर असं म्हटलेलं आहे. मी हे कशाकरता सांगतो आहे, हा शब्द जो ज्ञानेश्वर महाराजांनी योजलेला आहे, तरुणतर तुर्या, ही जी तुर्या स्थिती आहे, ही स्थिती तरुणतर अशी आहे. याचं कारण केवळ अस्तित्वाचा प्रत्यय देणारी, केवळ अस्तित्वाचा, शुद्ध अस्तित्वाचा अनुभव देणारी आणि आनंद देणारी अशी ही स्थिती कधीच म्हातारी होत नाही. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी तेथ भवानी प्रश्नू करी चमत्कारोनी. स्वतः शंकर आदिनाथ भवानी मातेला, पार्वती मातेला भगवद्गीतेची थोरवी सांगताहेत, तेव्हा आश्चर्याने भवानी माता हे असं आहे का असा उद्गार काढते आणि जे आहे ते सगळं मला सांगा असं म्हणते. तेथ हरू म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. जसं तुझं स्वरूप नित्य नूतन आहे तसंच गीता तत्व नित्य नूतन आहे. जशी तू आदी भवानी आहेस, या विश्वाचं आदी कारण आहेस, तू म्हणजे निखळ परमात्म स्थिती आहेस, तशी ही भगवद्गीता देखील निखळ परमात्म स्थिती आहे असं शंकर पार्वतीला म्हणतात. या स्थितीला वृद्धत्व नाही म्हणून याला तरुणतर असं म्हटलेलं आहे. तरुणतर तुर्या अशी जी ही तरुणतर तुर्या अवस्था आहे, त्याचं लालन अत्यंत लीलेनी करणारे असे सद्गुरू आपण आपल्याला नमस्कार असो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. आपण पहा त्यांचा अवाका केवढा मोठा आहे. ते जे सांगताहेत ते किती विलक्षण आहे. त्याच्यामध्ये खरं कीर्तन काय आहे, ते कशी स्तुती करताहेत, या उभ्या आपण पुढच्या वेळेला बघू. खरंच जरी फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली सद्गुरु स्तवनं आपल्या हातात आली असती तरी लक्षात आलं असतं की हे संतांचेही संत, योग्यांचेही योगी, भक्तांचेही भक्ताचारी असे आहेत असं लक्षात आलं असतं. हरी, आता मी पुन्हा त्याच्यावरही बोलायला लागलो तर अजून थोडा वेळ जाईल. पुढच्या वेळेला हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमतो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मातुलस्तस्य स्विद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरि 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 हरि. ज्ञानोबा माऊली प्रभू स्वामीजी स्वामीजी. हरि बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज.